Yeah, JD Patil sir, go ahead. Yeah, I Let am me. Jayant Patil, JD Patil, working as District Deputy Registrar for Mumbai City. And I think Sanjay Raut is my colleague. Just now he has spoken. Nitin Kale, who was previously District Deputy Registrar for Thane District, he is now presently serving as Deputy Commissioner in Navi Mumbai Corporation. I think ex-DDR Dharnidhar Patil sir, who has worked in Pune as DDR, he is also present there. Today, Yeah, I had informed to Santosh Patil sir, Divisional Joint Registrar for Mumbai also, but uh, actually he is working in control room in Mantralaya. Probably he is busy over there. तो मुझे कहना है इस आज in wake of this corona situation, both the collectors, Mumbai city collector and suburban collector, they have issued some orders to us, to register officers and to public at large. And most of the people there in Mumbai metropolitan setting, staying in housing societies, we have issued those guidelines. For other cooperative societies, it is under section 79A, and for now, recently housing chapter is introduced. So in housing chapter, it is section 154, subsection 27. Under this, whatever the care we have to be taken, जैसे राईटली लाला सर हॅज पॉइंटेड की उपदेश पर आहे थोडस ते हाऊसिंग सोसायटीच्या कमिटीने ऑफिस बेअरर्सने काय केअर घेतली पाहिजे या संदर्भातले डायरेक्शन्स आपण इश्यू केलेले आहेत. याशिवाय म्हणजे आज मला एक दोन तीन पॉइंट्स थोडेसे हायलाइट करावेसे वाटत आहेत की फर्स्ट थिंग इज what care we have to take as a committee members or office bearers. That is one thing which we have discussed already. 7 points. Mumbai South City Collector has issued 7 points in this. Besides that, आज अशी सिच्युएशन आहे जसं लाला सर बोललेले आहेत की वी डोंट नो फॉर हाऊ लॉंग दिस इज गोइंग टू कंटिन्यू आणि एसेन्शियल सर्व्हिसेस व्हेजिटेबल्स अँड फ्रूट सप्लाय सर्वांना मिळण्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि मग याच्यामध्ये मी काल परवा डिव्हिजनल कमिशनर सर यांची अगदी पूर्ण आपल्या गव्हर्नमेंटच्या व्हीसी मध्ये मी प्रेझेंट होतो कोकण भवनला. इवन आवर ऑनरेबल सीएम ऍड्रेस लास्ट टू दिस ऑल ग्रोसरी shops will be open there for whatever working hours full day. At the same time, vegetable आणि fruit supply साठी they are expecting our cooperative housing societies to be proactive. आणि या सिच्युएशन मध्ये महाराष्ट्रामध्ये डायरेक्टर ऑफ मार्केटिंग जसं कमिशनर कोऑपरेशन इज देअर फॉर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, देअर आर सोसायटीज और एपीएमसीज अँड खरेदी विक्री संघ where agriculture produce of farmer is it comes there for sale. Yeah, APMC through at the same time there are some agencies or farmer producer companies who are given direct licenses to send their agriculture produce to directly metro cities like Mumbai. तर असे काही आयडेंटिफाय केलेले आहेत सप्लायर्स आणि या सप्लायर्स थ्रू आम्हाला काम असं आहे की आपण कोऑर्डिनेट करायचं आहे हाऊसिंग सोसायटीजशी. प्रभू सर या संदर्भामध्ये जास्त आपलं कम्युनिकेशन झालेलं नाहीये, परंतु व्हेजिटेबल आणि फ्रूट सप्लाय साठी जसं नाशिक मधली एक कंपनी आहे चांगली विच मेनी ऑफ द पीपल माइट बी नोईंग, सह्याद्री फार्म्स, तर त्यांच्या मार्फत किंवा पुण्यातील बऱ्याचशा कंपनीज रजिस्टर केलेल्या आहेत. एमसीटीसी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही एक स्टेट गव्हर्नमेंटची कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटची कॉर्पोरेशन आहे, त्यांच्या मार्फत अशा काही फार्मर सप्लायर्स आहेत जे ज्यांचा आम्ही ऍप देखील डेव्हलप केला आहे आणि त्यांच्याकडे आपण त्या सोसायटीजनी जर डिमांड प्लेस केल्या, एव्हरी डिस्ट्रिक्ट डेप्रेस्टार डीडीआर अँड द रिस्पेक्टिव्ह रजिस्ट्रार ही नोज ऑल दोज थिंग्स. सो टुडे आय विल रिक्वेस्ट, त्याला एक काम करायचं आहे, आपल्या सोसायटीमध्ये साधारणपणे नंबर ऑफ फ्लॅट्स किती आहेत, 100 आहेत, 200, 500, तर त्यांना आपल्याला डेली और अल्टरनेट वी कॅन डिसाइड हाऊ मच व्हेजिटेबल्स, व्हॉट टाइप ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स वी रिक्वायर. आणि अशा प्रकारची डिमांड आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर इफ यू शेअर विथ युअर रिस्पेक्टिव्ह रजिस्ट्रार और डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, तर अशा पद्धतीने व्हॉट्सअपवर आपण शेअर केलात तर आम्ही त्या लोकांशी कोऑर्डिनेट करून देऊ. मुंबईमध्ये ऑलरेडी आपण 3-4 days back, already last 3-4 years back, we had started in this line कॉप शॉप स्टार्ट केलेले होते. सम ऑफ दी सोसायटीज कॉप शॉप आर वर्किंग देअर. परंतु आज अशी पोझिशन आहे की सर्वांनाच व्हेजिटेबल्स आणि फ्रूट सप्लायची गरज आहे आणि अशा वेळी इन्स्टिट्यूट ऑफ गोइंग आउटसाइड आपण जर आपल्या सोसायटीची टोटल डिमांड
आपण कम्युनिकेट केली आमच्या रजिस्ट्रार ऑफिसला किंवा आमच्या व्हॉट्सअप वरती, तर आम्ही ते त्या ठिकाणी असणारे सप्लायर्स आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करू आणि ते डिमांड त्या ठिकाणी डिमांड प्रमाणे सप्लाय करू शकतात. ऑलरेडी 3-4 दिवस झालं मुंबईमध्ये आपण बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये हे काम चालू आहे. मला आठवतं की मी कांदिवलीला आमच्या पी वॉर्ड ऑफिसला असताना काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि सेवा कोऑपरेटिव्ह सोसायटी मार्फत मी कोऑर्डिनेट करून दिलेलं आहे. गेल्या 3-4 दिवस झालं मी एपीएमसी मध्ये डेली जातोय, त्यांना डायरेक्ट एपीएमसी मधून लायसन्स मिळवून दिलेलं आहे आणि गोरेगाव, malaड, कांदिवली मधल्या 10-12 सोसायट्यांना एक फार्मर प्रोड्युसर कंपनी डेली सप्लाय साधारण 3-3.5 टन फ्रुट्स व्हेजिटेबल्स ते सप्लाय करत आहेत. मुंबई सिटीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. माझ्याकडे 1450 मेंबर्सची वडाळ्यामधली एक सोसायटी आहे ज्या ठिकाणी की सह्याद्री फार्म्स कडून गेल्या 3 दिवस झालं व्हेजिटेबल फ्रूट सप्लाय चालू आहे. बाकीच्यांचं काम आम्ही मुंबई डिव्हिजनच्या लेवलला संतोष पाटील सरांनी टाटा ग्रुपचं सर एक प्रोजेक्ट मुंबई म्हणून एक एनजीओ आहे आणि आज पोझिशन अशी आहे की मोस्ट ऑफ द पीपल इवन स्टाफ सुद्धा काही जण घरचे त्यांना रिस्ट्रिक्ट करतायत की तुम्ही डोंट गो वर्क. अशा वेळी आमचे काही कंझ्युमर स्टोर्स आहेत. माझ्याकडे काल गेली 3 दिवस झालं उमरखाडी कंझ्युमर स्टोर्स आहे, त्याचे ऑफिस माझ्या टच मध्ये होते. त्यांचा मॅनेजर ठाण्यावरून येतोय, त्याला आल्यावर पोलीस येऊ देत नाही. स्टाफ 15-16चा होता, त्यांना त्यांच्या घरचे लोक येऊ देत नव्हते. त्यांनी कसं तरी कन्व्हिन्स केलं आहे आणि मी सिटी कलेक्टर ऑनरेबल निवतकर साहेबांशी बोलून त्या लोकांना त्यातले 5-6 लोक यायला तयार झालेले आहेत. ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे. आज काल मी एपीएमसी मध्ये जाऊन त्यांच्यासाठी ग्रोसरीच्या बरीचशी ऑर्डर कोऑर्डिनेट करून दिलेला आहे तिथल्या एका ट्रेडरशी. एक 8 दिवसापूर्वी त्यांच्या इथून डेली 2 लाखाचा ग्रोसरीचा सेल व्हायचा. अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी तो चांगले सप्लायर्स व्हेजिटेबल फ्रूटचे आपल्याकडे आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत टच मध्ये आमच्या. तर आमच्याकडे डिमांड आल्या तर ते काम एक चांगल्या पद्धतीनं अशा क्रायसिस सिच्युएशन मध्ये करू शकू, जेणेकरून लोकांना बाहेर पडायची आवश्यकता राहणार नाही. याचबरोबर ग्रोसरीच्या बाबतीत सुद्धा काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. डिव्हिजनल कमिशनर साहेबांकडे फॉलोअप असा चालू आहे की आता परवापासून गेले 2-3 दिवसापासून कोकणामधून अल्फान्सो आंबा जो आहे, हापूस आंबा, मोठ्या प्रमाणात त्याचे इन्फ्लो सुरू झालेले आहे, आवक सुरू झालेली आहे. 3 दिवसापूर्वी 5,000 पेट्या साधारण 5-6 डझनची पेटी असते आंब्याची मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचा येत्या 90 दिवस म्हणजे साधारणपणे त्यांचा सीझन 3 महिने असतोय, मोठ्या प्रमाणात आंबा येत आहे. अशा पद्धतीची जर डिमांड आपल्याकडे आली तर ती आपल्याला लोकांना केटर करता येईल किंवा सप्लाय करता येईल, कोऑर्डिनेट करता येईल. सांगली परिसरातून द्राक्ष मोठ्या प्रमाणात आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांकडे माल पडून राहू लागलेला आहे, मार्केटला पाठवू शकत नाहीत. तर सांगली परिसरातले, सांगली डिस्ट्रिक्ट मधल्या काही लोकांकडून मुंबईमध्ये संपर्क केला गेला आहे की आमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रेप्स आहेत, तर आम्ही डायरेक्ट तुम्ही सांगितलं तर तशा पद्धतीनं सप्लाय करू शकू. एक तर कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये काय केअर्स घ्यायच्या त्याबद्दल आम्ही डायरेक्शन दिलेले आहेत. सेकंडली वी आर ट्राईंग फॉर व्हेजिटेबल अँड फ्रूट सप्लाय आपल्याला मॅक्सिमम लोकांपर्यंत Sir, one small request. In number of WhatsApp group, there is a fake news which is spreading that the information that DDR has issued the direction, this direction has no force of law and he cannot compel, society chairman, secretary or office bearer to, follow those 7 points, because I have done the videos and all. I am getting, various such type of things. If you can clarify that these are the order issued by the collector and why it should be followed. येस, मी इथं कोट करू शकतो. कलेक्टर साहेबांचा परवा रात्री मला 10:30ला फोन आलेला होता. एका सोसायटी मधून कुठेतरी कंप्लेंट गेलेली आहे की काही लोक जे आहेत ठराविक परेल एरियातली लालबाग मधली सोसायटी आहे आणि त्या ठिकाणी काही फ्लॅट मेंबर्स त्यांचे मिल्क सप्लायर जे आहेत तरी पण फिरतायत ओपनली, अगदी विदाउट टेकिंग केअर, प्रत्येकाच्या घरी जाऊन डिलिव्हरी करत आहेत. तर याबद्दल सोसायटीच्या ऑफिस बेअरनी आम्हाला एका कमिटी मेंबरनी कंप्लेंट केलेली होती की आम्ही इन्स्ट्रक्शन देऊन सुद्धा ते ऐकत नाहीत. मग अशा वेळी त्याच्यावर काय करता येईल तर वी हॅव इन्स्ट्रक्टेड द कमिटी, कलेक्टर साहेबांच्या लेटर मध्ये किंवा आमच्या डायरेक्शन्स मध्ये हे जे एपिडेमिकच्या संदर्भात ऍक्ट प्रोव्हाइड कोट केलेला आहे त्या बेसिसवर आपण वी कैन फाइल FIR अगेंस्ट द कंसर्न पर्सन हु इज नॉट ओबेइंग सच डायरेक्शंस. ये जो डायरेक्शंस इशू किए हैं या कलेक्टर साहब ने जो ऑर्डर्स दिए हैं, ऑन दैट बेसिस अगर कोई
सोसाइटी में कोई मेंबर, फ्लैट ओनर्स ये इंस्ट्रक्शंस ओबे नहीं कर रहे हैं, ऐसी सिचुएशन में क्या कर पाएंगे? ऐसे कुछ लोगों की, बहुत सारे लोगों के डाउट्स है. वी शुड गिव हिम नोटिस और एक्सप्लेन हिम, if you don't obey or follow the guidelines given by register office, in there won't be any option but to file a FIR against in such a situation against that person. तो ये कमिटी मेंबर या मैनेजमेंट कमिटी कर सकती है, ऑफिस बेरर कर सकते हैं. ऐसे कुछ अगर फोन आते हैं तो हमने बोला भी है ऐसे ऑफिस बेरर्स को कि यू कैन टेक ऑलवेज एक्शन अगेंस्ट सच पर्संस. और मुझे लगता है ये एक्सेप्शनल केसेस में होगा. पीपल अंडरस्टैंड द ग्रेव सिचुएशन वी आर इन. ऐसा कोई करने जाएंगे नहीं ज्यादातर. सर मैं तीसरे पॉइंट पे अगर आप परमिट करते हो तो आता हूँ. ये थर्ड जो थोड़ा सा संजय राउत जी ने बोला था, ये PMSYM स्कीम जो है, कमिश्नर फॉर इंडस्ट्रीज फॉर अनऑर्गेनाइज्ड लेबर पंकज कुमार, इन्होंने हमारे कमिश्नर कोऑपरेशन के साथ एक कम्युनिकेशन शेयर किया है जिसमें कि ये PMSYM प्राइम मिनिस्टर्स ये पेंशन स्कीम है फॉर अनऑर्गेनाइज्ड लेबर. और ऐसे सिचुएशन में ये जो अनऑर्गेनाइज्ड लेबर है, मेड सर्वेंट्स हु आर वर्किंग फॉर अस, इनके लिए गवर्नमेंट की, ये सेंट्रल गवर्नमेंट की स्कीम है. फॉर दैट उनका इंफॉर्मेशन कलेक्ट करना अगर इस कोऑपरेटिव सेक्टर के थ्रू अपना हो सकता है तो इसके लिए हमको ये काम दिया गया है. और इसमें इंडिविजुअल फ्लैट ओनर का या अपना नाम देने की जरूरत नहीं. इफ एनीबडी हैज डाउट he can just put his flat number, but the maid servant's name, Aadhaar number and all those things those have to be given. प्रभु सर, मैंने आपसे आज एक व्हाट्सएप पे शेयर किया है लिंक, जिसमें बल्क में अगर इफ यू ओपन दैट लिंक, उसमें से वेरी इजी लिंक है उसमें कि वो मेड सर्वेंट का वेदर मेल और फीमेल, उसका एज क्या है, आधार नंबर क्या है, नाम क्या है, ऐसे डिटेल्स फिल करते जाना. इतना ही काम है. ये इंफॉर्मेशन डायरेक्टली आप उस लिंक पे जाके भर सकते हो. इससे किया ये होने वाला है कि ये लोग जो अपने यहाँ काम कर रहे हैं, इनके फायदे के लिए ये स्कीम है. इसमें इंडिविजुअल किसी फ्लैट ओनर का इनकम टैक्स में इंफॉर्मेशन जाएगा ऐसा कुछ आएगा ही नहीं. बिल्कुल बी अश्योर्ड फॉर दैट. और ऐसे सिचुएशन में दिस थिंग सेंट्रल गवर्नमेंट की स्कीम मैक्सिमम लोगों तक मिलनी चाहिए. ऐसा होता है कि ये फंड्स इतने एक्सपेंड नहीं कर पाते हैं हम लोग. इतना फंड्स आता है उसके लिए, लेकिन अपने जैसा मुंबई में, महाराष्ट्र में मुंबई जैसा शहर है जहाँ पे बहुत बड़ी तादाद में अनऑर्गेनाइज्ड लेबर है, जिनके लिए ये स्कीम बनी है, उनको भी फायदा हम कैसे दे सके, ये हमने प्रयत्न करना चाहिए. मुझे लगता है ये 3 पॉइंट्स मुझे कवर करने थे. once again regarding vegetable and food supply, I request all the members present over here, इसमें थोड़ा सा अपनी सोसाइटी की या अपने पहचान की कोई सोसाइटी है, उनके ऑफिस बेयरर्स के कॉन्टैक्ट नंबर्स और डिमांड अगर रेस्पेक्टिव रजिस्ट्रार को आप दे देंगे तो ये काम बहुत अच्छी तरह से हम कर सकेंगे. आने वाले दिनों में ये एक्टिविटी शुरू हुई है, लार्ज स्केल में ये होना चाहिए. कुछ दिनों के लिए हमें ये करना पड़ेगा. थैंक यू सर. थैंक यू एवरीबॉडी. Patil sir, thank you very much. Yes. It was a wonderful guidance.